तुमच्या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं पुनरेखांकन बदलणं कासेगाव खर्डी परिसरातून मागणी होती. 3 आमदार एकत्रित उपस्थित राहून पंढरपुरात समर्थकांचा मेळावाही झाला. तुमची भूमिका काय आहे? खरं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला तसं ऐकायला मिळालं, मी वरवर माहिती घेतली. टेक्निकली त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम दिसतात. नॅशनल हायवेने काहीतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. त्यामुळं या पॅरलल रस्ता होतोय याकरता टेक्निकली नॅशनल हायवेने त्याच्यावरती सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी येणाऱ्या आठवड्यात आम्ही वेळ घेतोय. आम्ही सर्व मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, आमचे बाबासाहेब देशमुख साहेब असतील, प्रशांत मालक परिचारक साहेब असतील आणि मी, आम्ही सर्वजण शाजी बापू आमच्या बरोबर येणारे सगळेजण मिळून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन या इथून शक्तीपीठ गेला पाहिजे ही मागणी आमची प्राधान्याने असणार आहे. लोकांचीच मागणी आहे याच्यामधून की ही शक्तीपीठ गेल्यानंतर इथला दळणवळण मोठ्या प्रमाणात होईल, लोकांचा विकास झपाट्याने होईल, लोकांच्या जमिनीला किमती येतील. एखादा उद्योग या मोठ्या हायवेच्या निमित्तानं जरी आला तरी सुद्धा हजारो युवकांच्या सुद्धा हाताला काम लागू शकतं. त्याकरता आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे निवेदन करणार आहोत.